बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 3 दिवसात 5 व्यक्तींचा मृत्यू झाल्याने मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे। आज सकाळी 8 वाजता मूल तालुक्यात तेंदू पत्ता संकलन करणाऱ्या एका महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करीत जागीच ठार केले। मृतक महिलेचे नाव भूमिका दीपक भंडारे, वय वर्ष 30 असून ही मूल तालुक्यातील भांदुर्णी येथे तेंदू पत्ता संकलन करिता गेली होती। वारंवार होणाऱ्या वाघांच्या हल्ल्याने अनेक नागरिकांचा जीव चालला असून वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मानसिक सुख, शांती आणि आरोग्य याकरिता विपश्यना ही साधना महत्त्वाची मानली जाते। मुंबई येथील जगप्रसिद्ध ग्लोबल पॅगोडा हे विपश्यनेचे मुख्य केंद्र मानले जाते। त्याच धर्तीवर ग्लोबल पॅगोडाची प्रतिकृती चंद्रपूर शहरात उभारण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे। आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नाने बाबूपेठ येथील धम्मभूमी महाविहाराची 7 एकर जागा ग्लोबल पॅगोडाच्या प्रतिकृतीसाठी निर्धारित केली असून या संदर्भात लागणाऱ्या परवानग्या लवकरात लवकर घेण्याचे निर्देशही आमदार जोरगेवार यांनी पालिका प्रशासनाला दिले आहे। एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करून केवळ पैशाकरिता 12 तरुणींना फसविणारा आणि त्यांच्याशी अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या अर्जुन राजेंद्र कनोजे, वय वर्ष 30, राहणार कामठी या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्या जाळ्यात उच्च शिक्षित मुली सुद्धा सापडल्या असून त्याने एका तरुणीशी विवाह सुद्धा केला आहे। पीडित तरुणी जेव्हा त्याच्या घरी पोहोचली तेव्हा हे बिंग फुटले आणि तिने सरळ पोलीस स्टेशन गाठले। महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे अंमली पदार्थांचा प्रचंड प्रमाणात सुळसुळाट झाला असून MD सारखे अंमली पदार्थ अनेक ठिकाणी मिळत असल्याचे उघडकीस आले आहे। MD तस्करी करणाऱ्या टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली असून त्यातील एका आरोपीकडे पिस्तूल देखील आढळले। पोलिसांनी केलेल्या 2 कारवाईत 86 ग्रॅम MD पावडर जप्त केली आहे। नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एस फार्म नावाच्या फार्म हाऊसवर ड्रग्ज पार्टी सुरू असताना पोलिसांनी छापा घातला। या छाप्यात 4 तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या। पोलिसांनी 4 पुरुष व 4 तरुणींवर गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले। या कारवाईत 26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जप्त करण्यात आलेल्या साहित्यात 1.31 ग्रॅम MD पावडर, 2 चारचाकी वाहने, हुक्का पॉट आणि हुक्क्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फ्लेवरचा तंबाखू असा एकूण 26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील धान घोटाळा प्रकरण राज्यभर चर्चेत होता। या धान घोटाळा प्रकरणी देवगाव खरेदी केंद्राच्या 5 संचालकाला पोलिसांनी अटक केली आहे। गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाटच होते, परंतु या घोटाळ्यातील मुख्य आरोपी उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे आणि संस्थेचे व्यवस्थापक महेंद्र मेश्राम यांच्यासह 10 आरोपी अजूनही फरार आहेत। विशेष म्हणजे 2 वर्षात 3,95 लाख रुपयांचा गैरव्यवहार उघड झाला होता। सध्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट हंगामाच्या दरम्यान संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली। त्या पाठोपाठ भारताचा पुन्हा एक खेळाडू स्टार फलंदाज विराट कोहली याने सुद्धा कसोटी संघातून निवृत्ती पत्करली। त्याने आपला निर्णय बदलावा म्हणून अनेकांनी विनंती केली होती, परंतु विराट कोहली आपल्या निर्णयावर ठाम राहिला असून आज त्याने कसोटी संघातून निवृत्तीची घोषणा केली। मान्सून पूर्व शेतकरी आपल्या कामाला लागला असून त्याचा कल बियाणे खरेदी करण्याकरिता वाढत चालला आहे आणि नेमका याचाच फायदा नकली बियाणे विकणाऱ्या कंपन्या घेत असून त्याचे काही हस्तक या कामात सक्रिय झाले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील लक्कडकोट येथे बनावटी चोर बीटी बियाणे विकणारी टोळी सक्रिय झाली असून त्याचे कनेक्शन शेजारील तेलंगणा राज्यापर्यंत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले। त्यामुळे गरजवंत शेतकरी मात्र त्याचा मोहाला बळी पडत असून या बनावटी बियाणांपासून पाहिजे तसे उत्पादन होत नाही। त्यामुळे बनावटी बियाणे विकणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। चंद्रपूर येथील जगप्रसिद्ध ताडोबाच्या जंगलात बुद्ध पौर्णिमेला वन्य प्राण्यांची गणना होणार असून याकरिता बफरमध्ये 81 तर कोरमध्ये 95 मचाणे उभारले गेले असून याचा लाभ 245 पर्यटक घेणार आहे। पौर्णिमेच्या लखलखत्या चंद्रप्रकाशात होणारी गणना सध्याच्या वातावरणामुळे मात्र झाकोळल्या जाते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। जर आकाशात ढग असेल तर वन्यजीव प्रेमींचा भ्रमनिरास होणार हे नक्की।
मे महिन्याच्या अंतिम आठवड्यात 10वी वर्गाचा निकाल लागेल अशी अपेक्षा आहे आणि त्या अनुषंगाने शिक्षकांची मात्र पळापळ सुरू झाली आहे। एकीकडे खासगी शाळांच्या व्यवस्थापनापुढे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा विद्यार्थी विना ओस पडत असल्याचे चित्र दिसत आहे। शाळेत विद्यार्थीच नाही तर अनेक शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार हे नक्की। त्यामुळे भलेही शिक्षणाचा दर्जा खालवलेला असला तरी शाळेमध्ये मात्र पटसंख्या जास्त असावी याकरिता शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वेगवेगळे आमिष दाखवताना दिसत आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगड सीमेलगत भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी तात्पुरती छावणी उभारल्याची सूचना C60 कमांडोंना मिळताच आज सकाळी C60च्या कमांडोने जोरदार हल्ला करीत ती छावणी उद्ध्वस्त केली। या हल्ल्यात नक्षलवादी जखमी झाल्याचे कळते। या कारवाईत 2 शस्त्रे, जिवंत कारतूस, डिटोनेटर, वॉकी टॉकी आणि अन्य नक्षली साठा जप्त करण्यात आलाय। आज सकाळी शोध मोहीम सुरू असताना नक्षल्यांनी गोळीबार केला। त्याला प्रत्युत्तर देत C60 दलाच्या कमांडोने जोरदार हल्ला चढविला। जवळपास 2 ते 3 तास ही चकमक चालली। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत राहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।